माध्यमातून अगदी कशा पद्धतीने या ट्रॉफीज या ठिकाणी वाजत गाजत या ठिकाणी येता येतं हे मात्र चित्र मात्र दाखवलं जातं ओम साई MTCच्या माध्यमातून। आज आमचे अक्षय शेठ म्हात्रे यांनी त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल झाले। अगदी संपूर्ण ही आयोजक कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्याचबरोबर सर्व कमिटी या ठिकाणी दाखल झाले। ढोल ताशाच्या गजरामध्ये त्या ट्रॉफीज मानाने या ठिकाणी आणल्या जात आहेत। आज कुठरी गावातील एक मानाची स्पर्धा आई निनाई देवीची यात्रा संपल्यानंतर आई निनाई देवीचा आशीर्वाद घेत आज निनाई मंदिर कुठरी ते आज हे क्रीडांगण असा प्रवास मात्र ट्रॉफीचा राहिला आहे। अगदी संपूर्ण गावातून मिरवणूक निघाली आणि या मानाच्या ट्रॉफीज मात्र या ठिकाणी व्यासपीठावरती येत असताना आमचे परममित्र राजूदादा कळंतरे देखील व्यासपीठावरती उपस्थित आहे। त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून। अगदी किंग ट्रॉफीज या ठिकाणी मोठ्या थाटामाटाने वाजत गाजत या ठिकाणी मुख्य खेळपट्टीवरती जातील। सर्व मान्यवर त्या ठिकाणी खेळपट्टीवरती जातील आणि त्यानंतर या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। आज कुठरी आणि कुठरी पंचक्रोशीतील संपूर्ण वाड्या वस्त्या या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून जोडल्या गेल्यात। या स्पर्धेच्या माध्यमातून उद्घाटन सोहळ्यासाठी आदरणीय मारुतराव मोवाडे साहेब त्याचबरोबर अनिलजी शिंदे साहेब सागरजी नलवडे साहेब आणि अनेक मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। आज कुठरी आणि कुठरी पंचक्रोशीतील प्रत्येक वाड्या वस्तीवरचा खेळाडू प्रत्येक मान्यवर त्याचबरोबर हर्षलजी नलवडे साहेब हे देखील विशालजी नलवडे साहेब हे देखील या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। कुठरी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 अध्यक्ष सागरजी सुपुगडे यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर भव्य दिव्य स्पर्धेची भव्य दिव्य वाटचाल आपल्याला पाहायला मिळते। परंपरा विश्वासाची, परंपरा आपुलकीची आणि परंपरा भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे तर मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। आज संपूर्ण कमिटी त्याचबरोबर सर्व मान्यवर सर्व खेळाडू या ठिकाणी सज्ज झालेत। ज्या स्पर्धेची गेली अनेक दिवस वाट पाहिली कुठरी प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 दमदार असं आयोजन चांगली खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते। आज कुठरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज कुठरी पंचक्रोशीतील सर्व मान्यवर मंडळी आणि या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन केलं जाईल। या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होईल। आज आपण पाहतोय जिजा टायगर्स, जय बजरंग 11, गुरुकृपा 11, ओमकार स्मृती, रुद्र 11, नीत फायटर, दक्ष स्पोर्ट, सिद्धी 11, आरवी 11, आरव फायटर हे संघ कुठरी प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 मध्ये खेळताना पाहायला मिळतील। आज संपूर्ण ढगाऊट या ठिकाणी जर पाहिलं तर एकूण 10 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून सहभागी आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी आई निनाई मंदिरापासून या खेळपट्टीपर्यंत ज्या ट्रॉफीज आपण पाहिल्या अगदी वाजत गाजत या ट्रॉफीज या खेळपट्टीवरती आणल्या गेल्या। हॅलो हॅलो
हॅलो चेक. हॅलो हॅलो. तर उपस्थित सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण मैदानाच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी लाईनअप करून उभे राहायचं आहे. उपस्थित सर्व खेळाडू आपल्याला विनंती असेल की आपण खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी लाईनअप करून उभे राहायचं आहे. आज कुठरे प्रीमियर लीग आणि कुठरे आयोजक कमिटीची शिस्त आपण प्रत्येकाने पालन करायचं आहे. सर्वांना विनंती असेल आपण खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी उभं राहायचं आहे. सर्व मान्यवर हे यष्टांच्या पाठीमागे उभे राहतील आणि सर्व खेळाडू या ठिकाणी खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला लाईनअप करून उभे राहतील. थोड्याच वेळात या ठिकाणी या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. तर आयोजक कमिटीची सूचना आलेली आहे. हॅलो. आयोजक कमिटीची सूचना आलेली आहे की आपण यष्टांच्या पाठीमागे उभं राहायचं आहे. हॅलो. कुठरी प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 आणि आज पहिला दिवस उद्घाटनाचा दिवस. या स्पर्धेच्या माध्यमातून आज कुट्रे आणि कुट्रे पंचक्रोशीतील सर्व मान्यवर या ठिकाणी दाखल झालेत. कुट्रे प्रीमियर लीग 2024 या आयोजक कमिटीच्या माध्यमातून सर्व मान्यवरांचं, सर्व क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनापासून, मनाच्या अंतकरणापासून सहर्ष सहर्ष असं स्वागत. तर सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण खेळपट्टीच्या दिशेने या आणि सर्वांनी यष्टांच्या पाठीमागे उभे राहायचं आहे. सर्वांना विनंती असेल की आपण यष्टांच्या पाठीमागे या ठिकाणी उभं राहायचं आहे. प्रत्येक संघ या ठिकाणी अगदी वेळेवरती उपस्थित राहा. चला, सिद्धी 11 आणि बजरंग बली 11 आपण देखील लाईनअप मध्ये या. सिद्धी 11 आणि बजरंग बली 11 कुट्रे प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी थोड्याच वेळात ज्या खेळपट्टीनं आज कुट्रे गावातील प्रत्येक खेळाडूला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली, त्या खेळपट्टीचं प्रथमतः पूजन केलं जाईल आणि त्यानंतर या स्पर्धेला प्रारंभ होईल. तर त्या अगोदर सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण ज्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत त्या सूचनेचं पालन करा. मित्रांनो, वेळ जास्त घेऊ नका कारण की येणाऱ्या 3 दिवसामध्ये भरपूर असं बिझी शेड्यूल आहे. त्यामुळे आपण जेवढे सहकार्य कराल तेवढ्या लवकर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होईल. चला, सिद्धी 11 आणि बजरंग बली 11 आपण लाईनअप मधून या ठिकाणी खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला उभे राहा आणि बाकीचे सर्व खेळाडू त्यांना देखील विनंती असेल आपण लाईनअप मध्ये या. तर जे सर्व खेळाडू ड्रेस कोड मध्ये आहेत त्यांना विनंती असेल की आपण खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी लाईनअप करून उभे राहा.
चला सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण लाईनअप मध्ये उभं राहा. हॅलो हॅलो हॅलो. चला सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण लाईनअप मध्ये या. कुटरी प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 या ठिकाणी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अगदी थोड्याच वेळात मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण सूचनेचं पालन करा. आयोजक कमिटीचे जे काही नियम आहेत त्या नियमाचं पालन तुम्हाला प्रत्येकाला करावं लागेल. हॅलो चेक हॅलो. चला सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण लाईनअप मध्ये या. अगदी त्याचबरोबर या 3 दिवसामध्ये कुटरी प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेसाठी आमचे बॉल स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे, एक दिलदार व्यक्तिमत्व ज्यांच्या अनमोल सहकार्यामुळे आज कुटरी प्रीमियर लीग 2024 हे पर्व मात्र अतिशय दमदार थाटामाटात या ठिकाणी संपन्न होणार आहे. ते आत्मारामजी जाधव साहेब यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आत्मारामजी जाधव साहेबांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. तर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आणि उद्घाटनाचा पहिला नारळ या ठिकाणी वाढवला जातोय. जनसहकार निधी लिमिटेड आणि जनसहकार समुदायाचे संस्थापक चेअरमन तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय मारुतीराव मोळावडे साहेब यांच्या शुभ हस्ते कुटरी प्रीमियर लीग 2024चा पहिला नारळ वाढवून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. तर मी विनंती करेन आदरणीय मारुतीराव मोळावडे साहेबांनी की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवून या ठिकाणी या स्पर्धेचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न करायचा आहे. पण आज आदरणीय मारुतीराव मोळावडे साहेबांचं कुटरी प्रीमियर लीगला सातत्याने मोलाचं सहकार्य लाभलंय आणि यावर्षी देखील आपण ज्या चमचमत्या ट्रॉफीज आपण पाहतोय त्यांचं सहकार्य या जनसहकार परिवाराच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आज जर पाहिलं तर आई निनाई देवीचा आशीर्वाद आणि गणरायाला वंदन करून या ठिकाणी या स्पर्धेचा शुभारंभाचा नारळ या ठिकाणी फोडला जातोय. आदरणीय मारुतीराव मोळावडे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पहिलं श्रीफळ वाढवून या ठिकाणी या खेळपट्टीचं पूजन केले जाते. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. निनाईच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी. त्याचबरोबर आदरणीय जितेंद्रजी पवार साहेब अध्यक्ष श्री साई कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबई यांच्या वतीने देखील या ठिकाणी श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय. आदरणीय जितेंद्रजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. त्याचबरोबर आदरणीय अनिलजी शिंदे साहेब संस्थापक मर्चंट सिंडिकेट पतसंस्था यांच्या वतीने देखील या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी श्रीफळ वाढवून या ठिकाणी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न केला जातोय. आदरणीय अनिलजी शिंदे साहेब संस्थापक कराड मर्चंट पतसंस्था, त्याचबरोबर सन्माननीय युवा नेते आदरणीय सागरजी नलवडे साहेब शिवसेना पाटण तालुका उपतालुका प्रमुख यांच्या शुभ हस्ते देखील या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जात आहे. आदरणीय सागरजी नलवडे साहेब शिवसेना उपतालुका प्रमुख
पाटण तालुका यांच्या शुभास या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जाते। त्याचबरोबर आदरणीय प्रथमेशजी जाधव संस्थापक जेपी ग्रुप ऑफ कंपनी यांच्या शुभ हस्ते देखील या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जाते। प्रथमेशजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते देखील या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जाते। त्याचबरोबर पवारवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय अंकुशदादा पाटील यांच्या वतीने देखील या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जाईल। आदरणीय अंकुशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफळ वाढवलं जाते। त्याचबरोबर आदरणीय विशालदादा नलवडे यांच्या शुभ हस्ते देखील या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जाते। त्याचबरोबर शुभम पाटील फौजी यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा त्याचबरोबर आत्माराम जाधव ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला बॉल स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत ते आत्मारामजी जाधव यांच्या वतीने देखील या ठिकाणी श्रीफळ वाढवले जाते। आदरणीय आत्मारामजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते देखील या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जाते। मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण संपन्न केलाय आणि या ठिकाणी आजच्या दिवसातील पहिल्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल। तर सिद्धी इलेव्हन आणि जय बजरंगबली इलेव्हन या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण मुख्य खेळपट्टीवरती या। सिद्धी इलेव्हन आणि जय बजरंगबली इलेव्हन सिद्धी इलेव्हन आणि जय बजरंगबली इलेव्हन या। तर टॉस केला जातो आदरणीय अनिलजी शिंदे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल। संस्थापक कराड मर्चंट एका बाजूला पाहायला मिळेल संघ सिद्धी इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला जय बजरंगबली इलेव्हन। तर मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय। आदरणीय अनिलजी शिंदे साहेब संस्थापक कराड मर्चंट यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पहिल्या मॅचच्या ठिकाणी टॉस केला जाईल। तर दोन्ही कॅप्टनला विनंती असेल एका बाजूला हेड आहे एका बाजूला टेल तर कॉल कोणाचा असेल तर बजरंगबली इलेव्हन या टीमचा आहे कॉल। एका बाजूला सुहास पवार तर दुसऱ्या बाजूला संदीपजी शिवाजी देसाई दीक्षित। तर टॉस इथे जिंकलाय टीम सिद्धी इलेव्हन या टीमनं टॉस तुम्ही जिंकलाय निर्णय काय प्रथम क्षेत्ररक्षण करेन आम्ही आज पहिला सामना या ठिकाणी आणि कुठेतरी खेळपट्टीचा अंदाज घ्यावा लागेल। प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत प्रतिस्पर्धी टीमला रोखाल सध्या तरी 30-35 धावाच्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा। पाहूया पहिली मॅच आहे मैदान कसं खेळपट्टी कशी त्याच्यावर पुढचं प्लॅनिंग असेल। चला नक्कीच
विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि मान्यवर या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील आदरणीय मारुतीराव मोळाडे साहेब. जर पाहिलं तर सामाजिक आणि सहकार क्षेत्रामध्ये एक मोठं नाव अर्थातच आदरणीय मारुतीराव मोळाडे साहेब या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतात आपल्याला पाहायला मिळतील. आज मान्यवर मंडळी या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेताना असताना आपल्याला पाहायला मिळते. तर या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेमध्ये दादासो ढेप सर त्याचबरोबर तुषार पाटील बापू हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये हे दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळतील. आज कुठरी प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून किरण मस्कर सर आमच्या समालोचन कक्षामध्ये देखील त्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय नामवंत समालोचक आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. भव्य दिव्य असं आयोजन त्याचबरोबर ओम साई MTCची संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल झाली. तर मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती असं नसतं बा. अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी या स्पर्धेतील पहिला सामना अर्थातच एका बाजूला सिद्धी 11 तर दुसऱ्या बाजूला जय बजरंगबली 11, एका बाजूला शिवाजी पवार तर दुसऱ्या बाजूला शिवाजी दीक्षित सुहास पवार आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी दीक्षित हे दोन्ही संघनायक सज्ज आहेत आणि थोड्याच वेळात या स्पर्धेला प्रारंभ होईल. तर विनंती असेल टीम सिद्धी 11 आपण लगेचच या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पण वेळ जास्त घेऊ नका. आजच्या दिवसामध्ये एकूण तर
तर पहा लगेचच या ठिकाणी सामन्याला सुरुवात करायची आहे. ही टीम सिद्धी 11 आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि पहिल्या सामन्या अगोदर कुठरी प्रीमियर लीग या स्पर्धेच्या आयोजक कमिटीच्या माध्यमातून जी काही नियमावली आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्या नियमाचं अगदी काटेकोरपणे पालन कशा पद्धतीने केले जाईल याकडे मात्र प्रामुख्याने लक्ष द्या. याच नियमाच्या आधारे येणाऱ्या 3 दिवसामध्ये ही स्पर्धा अगदी अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होणार आहे. त्यामुळे या नियमाचं पालन करा आणि प्रत्येक संघमालक प्रत्येक खेळाडूनं ही स्पर्धा आपली आणि आपुलकीची भावना या ठिकाणी मनामध्ये बाळगून या स्पर्धेला सहकार्य करा आणि तुमच्या सहकार्यामुळेच ही स्पर्धा तिसऱ्या पर्वामध्ये या ठिकाणी वाटचाल करते आणि आपल्या सहकार्याची मात्र अपेक्षा या आयोजक कमिटीला आहे. तर पहिला सामना या ठिकाणी सिद्धी 11 विरुद्ध जय बजरंग बली 11 हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. कुठरी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 मध्ये पहिला सामना या ठिकाणी रंगला जातोय. पहिल्या सामन्यासाठी या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला तुषार पाटील बापू त्याचबरोबर दादा सोढीप सध्याच्या घडीला जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांनी पंचांची उत्कृष्टरित्या भूमिका पार पाडलेली आहे त्या तुषार पाटील बापू त्याचबरोबर दादा सोढीप हे दोन पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. तर ओम साई MTC युट्यूब वाहिनी या स्पर्धेचं येणाऱ्या 3 दिवसामध्ये कव्हरेज करताना आपल्याला पाहायला मिळेल. आज ओम साई MTCची मुंबईवरून संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल झाले. अतिशय चांगली क्वालिटी आणि क्लॅरिटीसाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला युट्यूब चॅनल सध्याच्या घडीला कुठरी प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण दाखवताना आपल्याला पाहायला मिळेल. व्यासपीठावरती उपस्थित जनसहकार समुदायाचे संस्थापक चेअरमन आदरणीय मारुतीराव मोळाडे साहेब ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी ज्या चमचमत्या ट्रॉफीज आणि सातत्याने कोठरी आणि संपूर्ण पंचक्रोशीमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने ज्यांचं सहकार्य राहिले त्या आदरणीय मारुतीराव मोळाडे साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सर्व मान्यवर देखील आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. त्या सर्वांचं पुनश्च एकदा कुठरी प्रीमियर लीग 2024 या आयोजक कमिटीच्या माध्यमातून मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष असं स्वागत करतो आणि पहिला सामना या ठिकाणी लगेचच सुरुवात करायचा आहे. तर विनंती असेल टीम जय बजरंग बली 11 आपण सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पाठवा. जय बजरंग बली 11 आपणाला विनंती असेल की आपण आपले सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. कोठरी प्रीमियर लीग 2024 हे दमदार आयोजन आज संपूर्ण कमिटी सज्ज आहे. दोन्ही टीम सज्ज आहेत आणि थोड्याच वेळात या स्पर्धेतील अगदी संघर्षाचा शंखनाद या ठिकाणी वाजवला जाईल आणि लगेचच या ठिकाणी या स्पर्धेला प्रारंभ होईल. आज ज्या स्पर्धेची खऱ्या अर्थानं कुठरी आणि कुठरी पंचक्रोशीतील सर्व वाड्या वस्त्या या स्पर्धेच्या माध्यमातून जोडल्या जातात आणि मानाची सन्मानाची आणि अभिमानाची क्रीडा स्पर्धा अर्थातच KPL 3.0 कुठरी प्रीमियर लीग या स्पर्धेला अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी प्रारंभ होतोय. पण दोन्ही टीमला विनंती असेल पहिला बॉल पडण्या अगोदर तुमचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत असणं गरजेचं आहे. ज्या टीमचा अतिरिक्त खेळाडू नसेल त्या टीमला मात्र आयोजक कमिटी जी पेनल्टी देईल त्या पेनल्टीला मात्र तुम्हाला सामोरं जावं लागेल. पहिल्या मॅच पासून ही नियमावली असेल याची नोंद घ्या कारण की या सर्व नियमांचं अगदी काटेकोरपणे पालन तुम्हाला करावं लागेल आणि तरच ही स्पर्धा मात्र चांगल्या पद्धतीने संपन्न होईल. मॅच चालू झाल्यानंतर पहिला बॉल पडला आणि ज्या टीमचा 12वा प्रतिनिधी नसेल त्या टीमला आयोजक कमिटी जी पेनल्टी देईल त्या पेनल्टीला मात्र सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या.
जर तुमचा अतिरिक्त खेळाडू काही कारणास्तव गैरहजर असेल तर ज्या खेळाडूंची नावं माहिती आहेत असा एखादा खेळाडू अथवा प्रेक्षक आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रत्येक कार्याची सुरुवात खऱ्या अर्थानं ज्या देवतेमुळे घरामध्ये देव आहेत, ज्या देवतेमुळे देवळामध्ये दिवा आहे, ते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून या सोहळ्याची सुरुवात केली जाईल. आज या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्या माध्यमातून प्रथम आणि द्वितीय चषक ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर आपण पाहतोय, आमच्या जनसहकार नागरी सहकारी पतसंस्थेचे सन्माननीय आदरणीय मारुती मोळावडे साहेब आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीस हार अर्पण केला जाईल. 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला राजा म्हणजे छत्रपती. ही स्त्री म्हणजे देवळातली देवता मानली जाते. त्या स्त्रीच्या पदराला हात लावणारा, रांजाचा भर चौकात चौरंगा करणारा राजा म्हणजे छत्रपती. मुठभर मावळे हाताशी घेऊन स्वराज्याची शपथ पाहणारा राजा म्हणजे छत्रपती. वाईट नजर चालून स्वराज्यावरती चालून आलेल्या अफजल खानाचा कोतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी फाडणारा राजा म्हणजे छत्रपती. स्वराज्याची शपथ घेत असताना रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा राजा म्हणजे छत्रपती. 450 वर्षांचा पारतंत्र्याचा दिवस बाजूला सारून 32 मन सोनेरी ही सिंहासनावरती विराजमान होणारा एकमेव मराठा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर. पाहुनी शेवर तुझे पुढे मृत्यू नतमस्तक झाला, माझ्या स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर झाला. छत्रपती संभाजी महाराज की. हर हर. जय श्रीराम. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आहे कुट्रेगाव पंचकृषी आयोजित कुट्रे प्रीमियर लीग 2024 या भव्य दिवस सोहळ्यामध्ये. ज्या मातीने आपल्याला घडवलं, ज्या मातीनं मोठं केलं, ज्या मातीच्या मनानं, ज्या मातीच्या कणानं मनामनापर्यंत नाती घडवली, त्या मातीचं नुकतंच पूजन झालं. याच मातीमध्ये खेळाडू खेळला गेले 2 वर्ष, याच मातीमध्ये खेळाडू पडला आणि याच मातीनं आमच्या खेळाडूंची काळजी गेली. ती कुट्रे गावातली माती, ज्या मातीच्या कणाला आम्ही सोन्यापेक्षा जास्त किंमत देतो, तो कुट्रे गावाची माती. आज कुट्रे गावाची संपूर्ण चर्चा होईल, 12 वाड्यांची चर्चा होईल. आज ओमसाई शुभम सुपुगडे आपण देखील या, शुभम या, आणि 12th मॅन आपण देखील या, ओमसाई MTC, त्यांचं देखील मनापासून अधिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये जी इलेक्ट्रिक तार आहे त्याला जर चेंडू लागतोय तर डेड बॉल असेल.